नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेकलाईन ट्रेड्स या चॅनलमध्ये. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की शेअर मार्केटमध्ये बिगिनर्स लोकांनी कशी ट्रेडिंग करणं गरजेचं आहे. शेअर मार्केटमध्ये आपण या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने 6 विषय जाणून घेणार आहोत. पहिला म्हणजे शेअर बाजार समजून घेणं गरजेचं आहे. दुसरा म्हणजे डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. तिसरं म्हणजे बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. चौथा म्हणजे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. पाचवं म्हणजे लहान गुंतवणुकीपासून सुरुवात कशी करावी. सहावं म्हणजे स्टॉप लॉस असणं गरजेचं आहे. सातवं म्हणजे शिस्त आणि संयम. तर चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. आपण जो पहिला मुद्दा बघणार आहोत, शेअर मार्केट समजून घेणं. शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केट म्हणजे कंपन्यांच्या शेअरची खरेदी व विक्री करणे होय. दुसरा मुद्दा असा आहे, त्यामध्ये आपलं डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. डीमॅट अकाउंट आपण कुठल्या ब्रोकरकडे खोलतो यावर डिपेंड आहे. ग्रो, झिरोधा, अपस्टॉक यासारख्या प्रमुख ब्रोकरवर आपण अकाउंट ओपन करू शकता. याशिवाय तुम्ही ट्रेडिंग करू शकत नाही. जो आपला बेसिक नॉलेजमधला तिसरा मुद्दा आहे, त्यामध्ये आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न व चार्ट वाचायला शिकणं गरजेचं आहे. सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंडिंग याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सपोर्ट, रेजिस्टन्स आणि ट्रेड लाईन यामध्ये प्रामुख्याने आपल्याला ट्रेडवर विश्वास निर्माण होतो. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि इंट्राडे ट्रेडिंगमधला फरक जाणून घेणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीला खऱ्या पैशाने ट्रेड करणं चुकीचं आहे. सुरुवातीला आपण व्हर्च्युअल ट्रेडिंग किंवा पेपर ट्रेडिंग करून सराव करणं योग्य असेल. भावनांवर ट्रेडिंग करू नका. भीती आणि फिअर टाळा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.